नमस्कार, पूजा अँड हृदय ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. प्रत्येक मराठी महिन्याचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि त्या महिन्यात व्रतवैकल्य मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. याच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. गुरुवारी सुवासिनी महिला मनोभावे हे व्रत करतात. महालक्ष्मी देवीची पूजा करून रात्री गोडाधोडाचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी ह्या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण सुद्धा दिला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला महालक्ष्मी व्रत असंही म्हणतात. मात्र ह्या व्रताचं काय महत्त्व आहे, महालक्ष्मीची पूजा पद्धती किंवा पूजा विधी काय आहेत, ह्याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. चला तर मग पालहाळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहाटे लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, अंगणात सुंदर अशी रांगोळी काढावी. सर्वप्रथम तर चौरंग किंवा पाट मांडावा पूजेसाठी. त्यावरती स्वच्छ देवाचे वस्त्र अंथरावे. त्यानंतर पाण्याचा कलश स्वच्छ धुवून पुसून त्यात पाणी घ्यावे. पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यावी. त्याच्यावर हळदी कुंकू घालावे. पूजेला सुरुवात करण्याआधी समई प्रज्वलित करून घ्यावी. आता आपण जो पाण्यानं भरलेला कलश घेतलेला आहे त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी हे सगळं अर्पण करायचं आहे. हे अर्पण केल्यानंतर आपल्याला कलशावर नारळ जो ठेवायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता आपल्याला महालक्ष्मी पूजन किंवा कलश पूजन करण्याआधी गणपती पूजन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 खाऊची पानं म्हणजेच काय नागवेलीची पानं जी आहेत ती 2 घ्यायची आहेत. 1 सुपारी लागणार आहे. ती सुपारी स्वच्छ पाण्यानं पहिल्यांदा धुवून घ्यायची आहे. त्याला अभिषेक घालायचा आहे. परत पाण्याने ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. आता आपल्याला कलशाच्या बरोबर उजव्या बाजूला गणपती पूजन करायचं आहे. त्यामुळं काय करायचं, कलशाच्या उजव्या बाजूला ती नागवेलीची खाऊची जी 2 पानं आहेत ती ठेवायची. त्याच्यावर आपण सुपारी ठेवायची. सुपारीला आता आपण हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, गेजावस्त्र, लाल फूल हे सगळं अर्पण करायचं आहे. आता हे झालं गणपती पूजन. गणपती पूजन झाल्यानंतर आपण कलश पूजन म्हणजेच काय महालक्ष्मी पूजन करणार आहोत. त्यासाठी आपण जो मगाशी तयार करून ठेवलेला कलश आहे तो घ्यायचा. कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं कुंकवानं. कलशासाठी आंब्याची पानं किंवा इतर फळांची पानं जसं की चिकूची पानं, आवळ्याची पानं अशी 5 ते 7 पानं वापरायची आहेत. जो आपण मगाशी नारळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे या पानामध्ये नारळ ठेवून कलश तयार करायचा आहे. आता आपल्याला पाटावर किंवा चौरंगावर कलश ठेवण्याआधी तांदळाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मगच तिथे कलश ठेवायचा आहे. आता कलश जागेवर ठेवल्यानंतर हळदी कुंकू कलशाला वाहायचं आहे. त्यासोबतच देवीचे अलंकार तिला घालायचे आहेत जसं की नथ, मंगळसूत्र वगैरे. खूप ठिकाणी देवीचा मुखवटासुद्धा घालून तिला छानसं सजवलं जातं. त्या पद्धतीनं आपण तो कलश सजवायचा आहे. सजवून झाल्यानंतर त्याला फुलं, अक्षदा, गजरा, गेजावस्त्र हे सगळं अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर महालक्ष्मी देवीचा फोटो असेल तर तो तिथे ठेवायचा आहे. मूर्ती असेल तरी तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मी श्रीयंत्र असेल तर तेही तुम्ही कलशाच्या जवळ ठेवू शकता. कलशापुढं विडा, खोबरं, खारीक, बदाम, इतर फळंही ठेवायची आहेत. नंतर देवीसमोर गोडाचा प्रसाद, मिठाई, खीर अर्पण करावी. महालक्ष्मी मातेचं ध्यान करावं. गुरुवारची कहाणी वाचावी. देवीची आरती करावी. शक्य असल्यास महालक्ष्मी नमन अष्टकसुद्धा पठण करा. संध्याकाळी पुन्हा देवाजवळ आपण दिवा लावताना माता महालक्ष्मी समोरसुद्धा दिवा लावावा. हळदी कुंकू वाहावे. घराबाहेर तुळशीपुढे दिवा लावावा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना हळद कुंकू, महालक्ष्मीचं कहाणीचं एक पुस्तक, 1 केळ द्यावे. बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात. या दिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते अशी ही मान्यता आहे. हे व्रत केल्यानं मनातील इच्छा पूर्ण होतात. घरामध्ये सुख शांती लाभते. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी करणाऱ्या महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी आणि त्याचे महत्त्व बघितले.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करणाऱ्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. ते कोणत्या हे बघूयात. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. शक्यतो हे व्रत करणाऱ्या स्त्रियांना केवळ दूध, फळांचा ज्यूस हे ह्या उपवासा दिवशी सेवन करायचं असतं. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. एखादी अडचण आल्यास महालक्ष्मीची पूजा इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावी, परंतु उपवास आपणच करावा. वाद विवाद भांडणं करू नयेत. बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. तुम्ही सुद्धा महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी अशीच करता का? हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि महालक्ष्मींच्या भक्तांसोबत. वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने आत्ताच फॉलो करा. भेटू लवकरच नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.